असा भात बघितला की आठवते ना लग्नाची पंगत. तर आज आपण लग्नाच्या पंक्तीत असतो सेम तसाच मसाले भात पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नाली. स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये. आज आपण आचारी पद्धतीने लग्नाच्या पंक्तीत असतो ना सेम तसाच मसाले भात बघतोय. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर रेसिपी पाहूच, पण त्या अगोदर तुम्हाला काय आवडतं लग्नाच्या पंक्तीतलं? मसाले भात आणि कढी की लाडू? कढी आत्ता तशी बंदच होत आली आणि तिची जागा लाडूनी घेतली. मी लहान असताना कढी असायची आणि मला कढी खूप आवडायची, पण आत्ता ती पंक्तीत नाहीच. चला रेसिपी पाहू. इथे मी कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम व्हायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आणि हे आहेत खडे मसाले. आता त्याच्यामध्ये आपण घालतोय 1 दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र तुटल्यामुळे 2 वाटतायत, 3 ते 4 मिरी आणि 3 ते 4 लवंगा, 1 मोठी विलायची, 1 छोटी विलायची आणि 2 तमालपत्र. आता घालू आपण 3 ते 4 मिरच्या. ही कमी तिखट हिरवी मिरची आहे, ती आपण घालून घेऊ आणि घालू कढीपत्ता. हे परतून घेऊ आणि घालू उभा कापलेला कांदा. 2 कांदे आहेत हे, जे मी उभे काप करून घेतलेत. कांदा घालून आपण हे थोडं परतून घेऊ. थोडासा कांद्याचा कलर चेंज झाला. आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण घालून घेऊ. आलं लसूण आपण कांद्याच्या मागे राखलं होतं, कारण कुकरच्या तळाशी चिटकून बसतं मग ते आलं लसूण. आता आपण थोडं आलं लसूण परतून घेतलं आणि कांद्याबरोबर मिक्स केलं. आता कांद्याबरोबर आलं लसूण भाजून झालंय आणि आता आपण घालतोय अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. कमी तिखट मिरची पावडर आहे ही. व्यवस्थित मसाले परतून घेऊ आणि घालू टोमॅटो. आता टोमॅटोही छान परतून घेऊ आपण. टोमॅटोही परतून झालाय आणि आत्ता घालू अर्धा कप मटार. हे फ्रेश मटार आहेत आणि 1 बटाटा. मोठ्या साईजचा मी 1च बटाटा घेतलाय आणि मिक्स करू. हे मसाल्यांमध्ये भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या आणि मग आपण घालणार आहोत धुतलेले तांदूळ. तर इथे 1 कप तांदूळ आहेत, जे मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातले होते. तांदूळ बिर्याणीचा आहे हा, घरामध्ये तोच अवेलेबल होता तर मी तोच घेतला. पण तांदूळ जर भिजलेला असेल तर पाणी जास्त घालावं लागत नाही आणि पटकन शिजतो. त्याचबरोबर तांदूळ लांबही होतो. तर आपण थोडासा आता इथे तांदूळ घातल्यानंतरही भात परतून घेतलाय आणि आत्ता घालू पाणी. तर तुम्हाला समजेलच मी पाणी किती घातलंय. जेमतेम ह्या भाज्या आणि भात तांदूळ बुडलेत एवढंच पाणी घातलंय. म्हणजे तुम्हाला मापाने जर सांगायचं झालं तर मी आत्ता 1.5 कप पाणी घातलं होतं, पण मी आणखी थोडं पाणी घालून घेते. हे वर पाव कप, म्हणजे एकूण पाणी मी इथे 1.25 कप घातलंय. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि 1 ते 2 शिट्ट्या करून घेऊ, जे कुकरवर पूर्णपणे डिपेंड आहे. जर कुकरचं बूड पातळ असेल तर 1च शिट्टी करा, जाड असेल तर 2 झाल्या तरी चालतील. पण जर पातळ बूड असेल तर दुसऱ्या शिट्टीला भात करपू शकतो, कारण आपण पाणी कमी घातलेलं आहे. आता कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात आणि वाफही निघली. मी झाकण काढलंय, बघू शकता. भात व्यवस्थित झालाय, खालीही लागलेला नाही, शिजलाय पण व्यवस्थित. स्वयंपाकाचा कंटाळा आला
तरीसुद्धा ही एक मस्त ऑप्शन आहे. फक्त भात केला तरी चालून जातं. आता घालू कोथिंबीर. आणि करू मिक्स. आता मी इथे हा भात सर्व करते. तर आज वॉइस ओव्हर करताना वाहनांची थोडी ये-जा होती, त्यामुळे थोडासा आवाज बाहेरचा आला आहे ह्याच्यामध्ये. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.